नमस्कार. बीबीएनजीच्या दीपस्तंभ मालिकेत मी अमोद खरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दीपस्तंभच्या मुलाखत मालिकेत आपण भेटणार आहोत गायोटेक इलेक्ट्रॉनिक सोल्युशनच्या डायरेक्टर सौ गौरवी गुरटे कुलकर्णी यांना. मॅडमचं शिक्षण हे ग्रामीण भागातनं झालं. पुढे सगळा शिक्षणापासूनचा संघर्ष असं करत असताना ऑटोमॅटिक स्प्रे प्रिंटिंग सारख्या विषयात जिथे पुरुषप्रधान क्षेत्र आहे, हे सगळं जिथे मुक्तदारी आहे पुरुषांचे, अशा क्षेत्रामध्ये यशस्वी पदार्पण आणि नुसतं पदार्पणच नाही तर या क्षेत्रातल्या त्या पहिल्या महिला एंटरप्रेन्योर आणि आज त्यांची कंपनी फास्ट ग्रोईंग कंपनी आहे. त्यांचा सगळा व्यवसायाचा प्रवास आजच्या मुलाखतीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गौरवीजी. नमस्कार सर. आजच्या दीपस्तंभ मालिकेमध्ये मी आमच्या बीबीएनजी आणि दीपस्तंभच्या टीम कडनं तुमचं स्वागत करतो. मुलाखत सुरुवात करतानाच मला मुद्दाम तुमच्या बॅकग्राऊंड विषयी जाणून घ्यायला आवडणार आहे. तुमचं बालपण आणि बाकी सगळं. नक्कीच. माझा जन्म वासिंदमध्येच झालेला आहे आणि आई हाऊसवाईफ होती. पहिले आई होती गव्हर्नमेंट सर्वंट भातसा प्रकल्पामध्ये, पण नंतर काही कारणास्तव सोडावा लागला जॉब. आणि वडील माझे विद्युत मेटॅलिक्स म्हणून जी ठाण्याला कंपनी आहे तिथे चांगलं म्हणजे युनियन लीडर होते, पण काही कारणास्तव त्यांनी सुद्धा नंतर रिझाईन दिलं. आणि मग आमचा एक छोटा फॅमिली बिझनेस होता की फ्लोअर मिल होती. वडील आणि माझा मोठा भाऊ मिळून ते सांभाळत होते. एक मसाल्याची गिरणी होती. आणि 10वीपर्यंत माझं जे शिक्षण आहे हे सगळं वासिंदमध्येच मराठी मीडियममध्ये सरस्वती विद्यालयात झालं. आणि मी अगदी काही म्हणजे शाळेमध्ये फर्स्ट रँकर पण नव्हते की मेरिट वगैरे असं काही नाही. मीडियम म्हणजे 60, 70, 80च्या मधली स्टुडंट जे असतात तसं माझं बॅकग्राऊंड होतं. आणि त्यावेळेला आईचं म्हणणं होतं की कशाला इंजिनिअरिंग वगैरे पाहिजे, शाळेत शिक्षिका वगैरे असं काहीतरी साधं प्रोफाईल बघ जेणेकरून 12 वाजता सुटली की घरी बाकीचं सगळं गावात आहे. पण वडिलांचा खूप सपोर्ट होता की नाही, मुलगी माझी इंजिनियर झालीच पाहिजे. मग त्यांच्या प्रयत्नाने माझं ॲडमिशन झालं ते डायरेक्ट भायखळ्याला साबू सिद्दीक कॉलेजमध्ये. आणि तिथे लेडीजला एक त्यावेळेला एक हे होतं की मॉमेडियन कॉलेज असल्यामुळे शक्यतो मराठी लोक तिकडे किंवा आपली लोक ॲडमिशन घेत नव्हते. मग मला तिथे अगदी सहजगत्या ॲडमिशन मिळालं. आणि तो जो प्रवास चालू झाला, पण एकच होतं की जेव्हा माझं लास्ट इयर होतं त्याच वेळेला नेमके माझे वडील एक्सपायर झाले. आणि मग थोडासा काय म्हणतात ना, एक वेगळाच टर्निंग पॉईंट आला. थोडंसं शिक्षण माझं होल्ड झालं, फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी झाल्या. त्यावेळेला भावाचा पण ॲक्सिडेंट झालेला होता नुकताच. मग ते थोडंसं माझं जरा क्रॅशेस झाले. पण त्यातूनही नंतर म्हणजे शिकायची माझी एक ओढ होती. पार्ट टाइम जॉब करून 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 मी ते जे माझं राहिलेलं शिक्षण होतं त्यावेळेला ते कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर मग एक 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 जॉब मला मिळत गेले. पहिले माझं थोडंसं म्हणजे काय म्हणतात ना, फ्रेशर म्हणून कन्सिडरेशन झालं. पण जो पहिला ब्रेक असतो तो आयुष्यातला खूप मोठा ब्रेक असतो असं म्हणतात. आणि ते खूप खरं आहे की मी पहिल्यांदाच इलेक्ट्रिकल पॅनलमध्ये मला जे आमचे काळे साहेब आहेत त्यांचं एक गाईडलाईन आणि मार्गदर्शन खूप छान मिळालं. त्यांच्यामुळे मी पॅनलमध्ये थोडंसं ऑटोमेशन लाईनकडे वळाले. ॲक्च्युली मी इलेक्ट्रॉनिक्सची स्टुडंट होते, पण सगळं माझं लुकआउट इकडे इलेक्ट्रिकल PLC त्या डेव्हलपमेंटमध्ये झाला. आणि म्हणतात ना, अगदी फेरूल टाकण्यापासून मी काम केले पॅनलमध्ये खाली बसून. आणि मला प्रश्न अशासाठी विचारायचा होता मला की ग्रामीण भागातनं ज्या वेळेला येतो आणि पुढे व्यवसायात येतो, बऱ्याच वेळेला भाषा आणि या सगळ्या गोष्टींचे मोठे हर्डल्स असतात किंवा त्याने प्रॉब्लेम्स त्याचे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना फेस करावे लागतात. असं काही तुमच्या बाबतीत घडलं का? म्हणजे दोन्ही टप्प्यात, शिक्षणातनं किंवा शिक्षणातून इव्हन तुम्ही व्यवसायात आलात, चांगल्या ठिकाणी नोकऱ्या केल्या, त्या ठिकाणी या बॅकग्राऊंडमुळे तुम्हाला काही अडचण झाली का? मला सांगायला आवडेल की मराठी मीडियम मधून होते मी, त्यामुळे इंग्लिशला मला थोडं काय म्हणतात ना, लिहिण्यासाठी आणि याला काही प्रॉब्लेम नव्हता. कारण इंजिनिअरिंग असल्यामुळे मला लिखाण आणि वाचन हे चांगलं होतं. फक्त फ्लुएन्सी जी म्हणतात की अगदी कॉन्व्हेंटचा मुलगा धाडधाड इंग्लिश बोलतो तसं माझं इंग्लिश नव्हतं. पण तरीही म्हणजे न्यूजपेपर वाचून वगैरे अशा पद्धतीमध्ये मी थोडंसं इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच भाषेचा थोडाफार अडथळा आला मला की नाही, अगदीच काही ठिकाणी मीटिंग असायच्या किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेला. तरी इंटरव्ह्यू कसं नॉमिनल टेक्निकल फील्ड असल्यामुळे मला ते मी मारून न्यायची वेळ, काही एवढा असा प्रॉब्लेम आला नाही. आणि इंग्लिश त्यातल्या त्यात थोडे ठीक. पण मला मेन प्रॉब्लेम आला तो राहणीमानाचा.
कारण इकडे मी गावात वाढल्यामुळे मी कधीही म्हणतात ना वेस्टर्न कल्चर हा माझा भागच नव्हता. म्हणजे साधं पंजाबी ड्रेस किंवा जास्तीत जास्त अगदी साडी हा जो एक हे होता, त्याच्यामुळे मला थोडंसं कधी कधी वाटायचं की अरे बाकीचे इंटरव्ह्यूला येतात तेव्हा अगदी फार ब्लेझर विझर ॲज अ इंजिनियर असं म्हणजे वाटतं. तसं मला बघून असं कधी कोणाला वाटलंच नाही की ही म्हणजे इंजिनियर असेल. एक तर म्हणजे हाईट कमी होती, तो एक मोठा मला हे होता. पण नाही, त्याच्यामधून पण मी नंतर जरा थोडंसं चेंज केलं राहणीमान माझं, जरा थोडं बदलले मी, आणि जे काय आहे ते आज तुमच्या समोर आहे. तुम्ही सुरुवात केली इंजिनिअरिंग नंतर, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला चांगला ब्रेक मिळाला, चांगला व्यवसाय म्हणजे नोकरी चांगली चालू झाली होती आणि चांगल्या संध्या पण त्याच्यात तुम्हाला मिळत होत्या. तर मग असा कुठचा टर्निंग पॉईंट होता की तुम्हाला व्यवसायाकडे वळावं असं वाटलं? जवळजवळ मी 18 वर्ष जॉब केला सर. 18 वर्षामध्ये मी ॲज अ ट्रेनी इंजिनियर ते असिस्टंट मॅनेजरपासून ऑटोमेशन हेड या लेवलपर्यंत मी पोहोचले. हा जो प्रवास होता, ह्या टप्प्यांमध्ये मी बरंच काही शिकले. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे अशी होती की ग्राउंड लेवलपासून ते मॅनेजमेंट लेवलपर्यंत कसं काम चालतं किंवा कुठलं डिपार्टमेंटमध्ये काय काम चालतं हे सगळं नॉलेज मला मिळालं. आणि रादर मी ते घेण्याचा प्रयत्न केला. आणि बिझनेस करायचाच आहे असं माझं काही पहिल्यापासून असं ठरलेलं नव्हतं. पण काय म्हणतात ना, एक टर्निंग पॉईंट आला की काही म्हणजे मराठी लोक, आपण जसं म्हणतो की बाहेरचे लोक इकडे येऊन बिझनेस सेटल करतात किंवा खूप मोठे होतात, पण मराठी लोक बिझनेस करायला घाबरतात. त्यातल्या त्यात लेडीज जास्त घाबरतात. आणि माझं फील्डच हे पूर्ण काय म्हणतात ना तोडफोड इंजिनिअरिंग हे असल्यामुळे माझं क्षेत्रच वेगळं होतं. पण तरीसुद्धा एक ज्या कंपनीमध्ये मी आधी होते तिथे काही अनुभव आले मला, आणि तिथून वाटलं की नाही, आपण जर एक बिझनेस चालू केला तर कमीत कमी समाजासाठी आपण 10 लोकांना जरी जॉब देऊ शकलो, जॉब मागण्यापेक्षा जॉब देणं केव्हाही चांगलं. मी 2-3 ठिकाणी ॲज अ प्रोडक्शन मॅनेजरसाठी इंटरव्ह्यूला गेले होते. मी आत्ता कंपनीची नावं नाही सांगत, पण तिथे असं कळालं मला की लेडीजला आम्ही घेत नाही प्रोडक्शनमध्ये मॅनेजर लेवलला, किंवा मेंटेनन्ससाठी आम्ही लेडीज घेत नाही. मग तेव्हा वाटलं की का नाही घेऊ शकत, एवढा एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे आणि आपण ते काम चांगलं करू शकतोय, पण तरी पण नाही. मग तेव्हा मी ठरवलं की नाही, आपण कंपनीच आपली करायची. मग तिथे काय म्हणतात ना, सेल्सपासून मेंटेनन्स सगळं डिपार्टमेंटच आपलं असेल. आणि तिथून थोडंसं मला ते क्लिक झालं की नाही, आपली कंपनी असायलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त महिला माझ्या कंपनीत काम करतील असा मी प्रयत्न करेन नक्कीच. म्हणजे तो थोडासा तुमचा इमोशनल होता. हा, थोडंसं मी स्वतःच सुरू करेन. आणि चांगल्या चांगल्या कंपनीचे माझे चान्स गेले की. आणि तुम्ही आता जसं म्हणालात तसं की तुम्ही अगदी वेगवेगळ्या याच्यामध्ये नोकरी केली, वेगवेगळ्या म्हणजे तुमच्या प्रभागांमध्ये नोकरी केली, त्याचे अनुभव तुमच्या पाठीचे. आता हा सगळे जे अनुभव आहेत हे आता व्यवसाय करताना तुम्हाला किती कमी येतील? नक्कीच सर, व्यवसायासाठी मला त्याचा खूप अनुभव म्हणजे चांगला आहे. कारण की मी फार डिझाईनपासून काम केलेलं आहे आणि फार एक्झिक्युशन, साईटला मेन माझा जास्त रोल होता. कारण की मी ज्या कंपन्यांमध्ये काम केलं त्या सगळ्या प्रोजेक्ट ओरिएंटेड होत्या. टर्नकी प्रोजेक्ट घ्यायचे आणि मग त्याला साईटवर जास्त वेळ लागायचा एक्झिक्युशनसाठी, मोठे मोठे जॉब असायचे. तर त्या याच्यामध्ये माझं जे कल्चर झालं कामाचं ते सगळं साईट ओरिएंटेड झालं. आणि म्हणून माझी जी कंपनी आहे ती सुद्धा आमची ही टर्नकी प्रोजेक्ट बेसच आहे की आम्ही ऑटोमेशन पेंट शॉपमध्ये आहोत. टर्नकी प्रोजेक्ट्सच आम्ही करतो. कारण प्रॉडक्टचं कसं असतं, एक प्रॉडक्ट तुम्ही जेव्हा बनवता त्याला मार्केटमध्ये काय म्हणतात ना, एक मार्केटिंग ब्रँडिंग जास्त महत्त्वाचं असतं. आज तुम्ही हल्दीराम बघताय किंवा टाटा नमक बघताय किंवा अजून बरेचसे असे जे सोप लाईन असते, त्याच्यामध्ये तुमचं एक ऑलरेडी ब्रँडिंग क्रिएट असतं. पुन्हा नव्याने तुम्ही काय वेगळं बनवणार आणि परत त्याचं मार्केट कॅप्चर करणार. प्रोजेक्ट्स ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मरण नाही. भरपूर प्रोजेक्ट्स ओपन असतात, फक्त तुम्ही तिथे पोहोचणं गरजेचं आहे. आणि माझा हा जो प्रोजेक्ट एक्झिक्युशनचा एक्सपिरियन्स आहे हा मला नक्कीच या माझ्या कंपनीसाठी खूप युजफुल आहे. आणि माझं नशीब चांगलं आहे की आमचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. माझे हजबंड सुद्धा मेकॅनिकलचं पूर्ण डिझाईन सांभाळतात, ते सुद्धा साईटला खूप चांगल्या पद्धतीमध्ये हँडल करतायत. त्याच्यामुळे आमचं हे कॉम्बिनेशन खूप छान झालेलं आहे. नोकरी करत असताना काही कॉन्टॅक्ट तुमच्या व्यवसायात कामाला आले की? नोकरी करतानाचे कॉन्टॅक्ट म्हणजे सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू नक्कीच मला हे झालं. आणि कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणाल तर ज्या कस्टमरला वाटतंय की नाही मॅडमकडे आपण गेलो पाहिजे, ते कस्टमर जे स्वतःहून येत आहेत तर ते नक्कीच वेलकम असेल. आम्ही असं नाही आहे की आम्ही करणार नाही काम, पण थोडेफार इथिक्स सांभाळूनच आम्ही काम करू. आणि नवीन डेटाबेस माझा ऑलरेडी तयार होतोय.
कारण आता बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की 30% लेडीजला बिझनेस मिळायला पाहिजे, आणि माझं क्षेत्रच असं आहे इंजिनिअरिंग की तिथे मला डोअर्स बऱ्यापैकी ओपन्स होत आहेत लोकांचे. ऑटोमेशन स्प्रे तुम्ही जे बूथ करता हे टोटल मॅन डोमिनेटिंग सगळं क्षेत्र आहे, आणि त्याच्यातले तुम्ही पहिला व्यावसायिक आहात, पहिल्या महिला एंटरप्रिनर आहात. त्या ज्या वेळेला तुम्ही उतरला त्या क्षेत्रात त्यावेळेला तुम्हाला माहिती होतं की तुम्ही पहिल्या महिला आहात याच्यातल्या? नाही, त्यावेळेला मला ही आयडिया नव्हती की आम्ही पेन शॉप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये माझी ही फर्स्ट लेडीज एंटरप्रेनर कंपनी असेल. पण ते नंतर मला 1-2 प्रोजेक्ट्सच्या रिगार्डिंग जेव्हा हा पॉईंट समोर आला त्यावेळेला मला कळत गेलं की अरे आपणच आहोत फर्स्ट की ह्या पेन शॉप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत. पहिले तर माझा ऑटोमेशनवर जास्त भर होता की कंट्रोल पॅनल्स, त्याला लागणारं ऑटोमेशन, परत वेस्ट हँडलिंगमध्ये आम्ही बऱ्यापैकी काम करतोय. कचऱ्याच्या आता ज्या भविष्यामध्ये समस्या आहेत त्याच्यावर आम्ही काम करतोय. स्प्रे पेंटिंग बूथ ही सुद्धा एक पोल्युशन कंट्रोलच्या रिलेटेडच असणारी गोष्ट आहे. म्हणजे बघायला गेलं तर आम्ही हे सुद्धा त्या रिलेटेडच एन्व्हायरमेंटलच्या रिलेटेड काम करतोय की पोल्युशन नाही झालं पाहिजे कुठल्याही स्प्रे पेंटिंगमुळे किंवा याच्यामुळे, आणि त्यासाठीच आम्ही काम करतोय. तर हे मला आयडिया नव्हती की आम्ही फर्स्ट आहे. पण जेव्हा आम्ही एक मोठा प्रोजेक्ट केला तेव्हा मला कस्टमरकडनं समजलं की यू आर द फर्स्ट लेडीज एंटरप्रेनर इन दिस फील्ड. ओके ओके, तसं काही टर्म्स होते आणि त्याच्यामधनं ते फाइंड आउट झालं, त्याच्यातनं ती ऑर्डर मला क्लिक झाली. ओके. आता तुम्ही जे सांगत होता तर मला असं म्हणायचं की तुम्ही तुमच्या एकंदर कंपनीच्या कामाविषयी काय काय तुम्ही करता, कारण एन्व्हायरमेंट रिलेटेड तुमचे प्रोडक्ट्स आहेत, प्रोजेक्ट म्हणजे काय ते थोडंसं एक्सप्लेन करा. जसं तुम्ही बघाल कोणत्याही कंपनीमध्ये कुठलाही प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही बनवता, म्हणजे घरातलं गॅस सिलेंडर घ्या किंवा तुम्ही कार बघा, 2 व्हीलर बघा, इवन तुम्ही ट्रेनने प्रवास करताय तर ती लोकल ट्रेन, ह्याच्यावर तुम्ही बघता एक प्रकारचा कलर लागलेला असतो, एक फिनिशिंग असते. तर प्रत्येक गोष्टीची फिनिशिंग वेगळी असते. घरातल्या गॅस सिलेंडरची जी कलरची फिनिशिंग असते ती, आणि मर्सिडीज गाडी किंवा तुम्ही जॅगुआर बघता त्या गाडीची फिनिशिंग इट्स टोटली डिफरंट. मग हे कशामुळे येतं हा विचार आपण कधीच करत नाही. किंवा घरामध्ये आपल्या बरेचसे होम अप्लायन्सेस असतात, फॅन असतो, AC असतो, फ्रीज असतो, त्याला एक कोटिंग असते. ACची फिनिशिंग आणि फ्रीजची फिनिशिंग खूप फरक असतो. मग हे कशामुळे येतं? आता फ्रीज बनवणारी कंपनी काही दिवसाला एकच फ्रीज नाही बनवत, इट्स अ मास प्रोडक्शन, त्यांची एक लाईन असते प्रोडक्शनची. आणि विचार करा ज्या वेळेला तुम्ही एका फ्रीजला जर असा ओपन स्पेसमध्ये कलर मारत बसलात आणि असे जर तुम्ही दिवसाला 50,000 फ्रीज बनवते कंपनी, तर ते पोल्युशन किती होईल. पेंट जेव्हा तुमचा उडतोय, इवन आपण घरात जरी साधं कुठे पेंट मारला तर तो आजूबाजूलाच पसरला जातो, त्याचा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि त्याचे जे काही पार्टिकल्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. मास्क लावला तर तुम्ही जास्तीत जास्त 1 तासभर मास्क लावून तुम्ही काम करू शकता, पेंट मारू शकता. कंटिन्यू तुम्हाला म्हटलं 8 तास मास्क लावूनच पेंट मारा तर नाही होणार ते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आम्ही जे सिस्टम बनवतो, पेंट बूथ, ऑटोमॅटिक स्प्रे पेंटिंग बूथ आम्ही ज्याला म्हणतो, तर हे चेंबर असतात, व्हेंटिलेशन असतं आतमध्ये, एक प्रकारची तुम्हाला वेलॉसिटी मिळाली जाते, त्याच्यामध्ये डक्टिंग असतात, जे तुम्ही स्प्रे करतात ते सगळं सक्शन केलं जातं, बाहेरची एअर घेऊन ती तुम्हाला आतमध्ये सप्लाय होते, जेणेकरून आतल्या ऑपरेटरला ब्रिदिंग घ्यायला त्रास होत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही पेंट करता तो पेंट चांगल्या पद्धतीने वाळला पाहिजे. तुम्ही जसं ओपन स्पेसमध्ये ठेवला तर बाहेरची सगळी डस्ट त्याच्यावर बसणार. आपलं घरातलं प्रॉडक्ट ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही एखादी कार पेंट करताय त्या कारवर अशी डस्ट बसली तर आपण घेणार नाही कोणीच, क्वालिटी रिजेक्ट होईल त्याची. आणि पेंटमध्ये 2 प्रकार असतात, एक म्हणजे वेट ऑन वेट आणि ड्राय ऑन वेट. म्हणजे एक अशा पद्धतीचं पेंट मारतात लोक की जो ओल्यावरच दुसरा हात मारला तरी तो वाळतो, आणि दुसरा असतो की पहिला जो ओला आहे त्याला तुम्ही ड्राय करा आणि मग दुसरा हात मारा. मग त्या केसमध्ये आमचा ओव्हन पण येतो पिक्चरमध्ये. मग आम्ही 150 डिग्री 200 डिग्री जे पेंटची डेटाशीट येते कस्टमरकडून, त्या डेटाशीटवर आमचं डिझाईन डिपेंड होतं की बाबा याला ओव्हन द्यायचं आहे की हा नॅचरलीच कुलिंग करणार आहे. त्या पद्धतीमध्ये मग आमच्या सिस्टम डिझाईन होतात. तर आम्ही बेसिकली आमची जी रिक्वायरमेंट असते कोणत्याही कस्टमरची, जेव्हा आम्हाला इन्क्वायरी येते पेंट बूथसाठी, त्यांचं प्रोडक्शन किती आहे दिवसाला आणि ते किती लिटर पेंट कन्झ्युम करतात, 50 लिटर आहे का 100 लिटर आहे, त्या हिशोबामध्ये मग आमची सिस्टम आम्ही डिझाईन करतो. कारण 50 लिटर पेंट जर दिवसाला वापरतात तर त्याला गन कोणती लागणार. जर समजा क्रिटिकल प्रॉडक्ट आहे, ज्याला समजा आता तुम्ही विचार करा ना, 2 ऑपरेटर जर आपण पेंट करतोय, कार आहे तर कारला काय तुम्ही एकच ऑपरेटर पेंट नाही करणार, दोन्ही बाजूला माणसं पाहिजे.
पण ह्याची क्वालिटी आणि त्याची क्वालिटी याच्यामध्ये फरक पडणार पेंट मारताना. मग त्या केसमध्ये काही ऑटोमायझेशन असतात, जसं रोबोटिक्स आहे तर रोबोटिक काही लोक घेतात. आता समजा एखादा मोठाच आहे तर त्याला तर रोबोटिक्स पेंटिंगच पाहिजे, कारण क्वालिटी मॅटर करते त्यांची ऑन द रोड. जर त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू लाखामध्ये करोडोमध्ये आहे तर ऑब्व्हियसली क्वालिटी इज मॅटर. मग ते रोबोटिक्समध्ये जातात. मग त्या रोबोटिक्सला आम्ही इंटिग्रेशन करून देतो, किंवा पर्टिक्युलर त्या पार्टवर किती पेंट बसला पाहिजे त्याच्यासाठी मग काही ऑटोमेशन असतात. हे सगळे इंटिग्रेशनचे पार्ट आमच्या सिस्टममध्ये डेव्हलप करून आम्ही देतो. आणि त्याला जोडीला मग काही मटेरियल हँडलिंग, ते सगळं तसं बघायला गेलं तर म्हणजे R&D ची हो हो. आणि हे सगळं मटेरियल हँडलिंग पण असतं. समजा आता तुम्हाला एक पार्ट आतमध्ये न्यायचं आहे, त्याला पेंट करायचं, मग परत तो ओला जॉब तुम्ही बाहेर कसा आणणार? मग त्याला कन्व्हे करण्यासाठी कन्व्हेअर आले किंवा काही ट्रॉली आल्या, तर ते सुद्धा आमच्या डिझाईनचा एक भाग आहे की तुम्ही हा जॉब अशा पद्धतीतच आत न्या, इथून एवढ्या वेळात तो बाहेर गेला पाहिजे. कारण तुम्हाला जर 1000 दिवसभरामध्ये जॉब काढायचे तर ते सायकल टाइम मॅच झालं पाहिजे. एका तासामध्ये तुमचे एवढे जॉब माझ्या पेंट बूथ मधून बाहेर निघालेच पाहिजे. आता ओव्हन मध्ये सुद्धा जेव्हा 150 डिग्री 200 डिग्री टेम्परेचर असेल तर त्यावेळेला तुम्ही जॉब किती वेळ ठेवला पाहिजे? जास्त ठेवला तर तो काळा पडेल आणि कमी ठेवला तर पेंट वाळणार नाही. मग त्याचं एक कॅल्क्युलेशन असतं की बाबा हा एवढ्या डिग्रीला एवढा वेळ ठेवला, 1 तासाचा प्रोसेस ठेवला तर मग तो वाळणार, मग तो बाहेर काढेल. हा, हे सगळं सिस्टम आपण डिझाईन करतो आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. ओके, आता मला असं सांगा की या याच्यामधले तुमचे कस्टमर कोण आहे? म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं गाड्या आहे किंवा गॅस सिलेंडर पासून गाड्यांपर्यंतचे, पण तुमचे मेजर म्हणाल तर कार आणि या इंडस्ट्रीमध्ये वॉल्वो ट्रक्स, वॉल्वो कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स हे आमचं मेजर कस्टमर आहे, ज्यांचं बँगलोरमध्ये आम्ही 2 ओव्हन रिवॅम्प करून दिले. जे 10-10 वर्षापूर्वी जुने ओव्हन होते ते आम्ही त्यांना, जे बंद होते, काही प्रॉब्लेम्स होते, ते रेक्टिफाय करून ते चालू करून दिलेले आणि दे आर हॅपी. तुम्ही इथे बघितलं असेल माझं सर्टिफिकेट, त्यांचं ॲप्रिसिएशन आहे आम्हाला. वॉल्वोचं आहे. त्याच्यानंतर ॲटमबर्ग म्हणून कंपनी आहे जे सिलिंग फॅन ह्याच्यामध्ये बनवतात. वेस्ट हँडलिंग जसं मी म्हटलं तसं एनवॅक म्हणून एक स्वीडन कंपनी आहे, ही इज व्हेरी गुड आणि त्यांचे बरेचसे वेस्ट हँडलिंगचे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही भरपूर ऑटोमेशन आणि कंट्रोल पॅनलसाठी काम केलेलं आहे. इव्हन टर्नकी म्हणजे केबल ट्रे लेईंग, रूटिंग, ते सगळं आम्ही करून दिलेलं आहे. काही SPM आम्ही डेव्हलप करून दिलं ॲटमबर्गसाठी. तसे बरेचसे रेप्युटेड कस्टमर आपल्याकडे आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही डेव्हलपमेंटसाठी सुद्धा काम करता, म्हणजे तुम्ही एक प्रॉडक्ट देता त्याला डेव्हलप करणं, किंवा आता तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे किंवा तुम्ही जे काही काम करताय ते म्हणजे एकदा केलं की बरेच वर्ष चालणार आहे आणि त्याच्यामध्ये पण काही डेव्हलपमेंट्स असतील, होत असतील किंवा बदल होत असतील, चेंजेस होत, मग हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं हँडल केल्या जातात. येस. आता कसं असतं, जेव्हा आपण एक पेंट बूथ घेतोय तर त्यावेळेला समजा आता मी जर का कार बनवते किंवा मी एखादा पार्ट बनवते तर 5 वर्षाचं साधारण एक फ्युजन माणसाकडे असतं की बाबा माझं एवढं प्रोडक्शन होणार आहे. 5 वर्षापूर्वीचं पुढचं प्रोडक्शन शक्यतो कोणी एवढं प्लॅन करत नाही. मग आता जर मी पेंट बूथ लावला किंवा मी ओव्हन लावलंय, ती सिस्टम पुढच्या 5 वर्षानंतर ती चालेल की नाही ह्या प्रोडक्शन रेटला, हा एक फंडामेंटल क्वेश्चन असतो. मग त्यामध्ये काय होतं, समजा आज तुम्ही मला सांगताय की 1000 जॉब माझे पर डे निघणार आहेत, 5 वर्षानंतर कदाचित तुमच्या 1000च्या ऐवजी 5000 जॉब निघतात. मग त्यावेळेला ही एक्झिस्टिंग सिस्टम ही तुम्हाला चेंज करायची का दुसरी वेगळा सेटअप लावायचा, हा तेव्हा ते कस्टमरवर डिपेंड असतं की बाबा ही एक्झिस्टिंग सेटअप आहे, ही अशीच ठेव आणि मला दुसरी लाईन टाकून द्या, किंवा ही आहे ही सिस्टम मला 5000ला अपग्रेड करून द्या. तर त्या पद्धतीमध्ये आम्ही कंटिन्यू टचमध्ये असतो कस्टमरच्या आणि साधारण आम्हाला माहिती असतं की बाबा आता ह्याला हे लागणार आहे. आणि दर जसं आपण AMC घेतो की बाबा एखाद्या आता प्रॉडक्टला लोक 1 इयरची वॉरंटी गॅरंटी देतात, पण आमचा प्रोजेक्ट आहे आणि इट्स ह्यूज, म्हणजे आमचं प्रॉडक्ट व्हॅल्यू पण प्रोजेक्टची तेवढी मोठी असते. तर आमचं वर्षभरात आम्हाला सोडून चालतच नाही जॉब. कमीत कमी 2 वर्ष आम्ही त्यांच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतो. म्हणजे त्यांना काही जर समजा स्पेअर्स लागले किंवा आता स्प्रे गन आहे, जसं नॉझल खराब होऊ शकतं कंटिन्यू पेंट वापरून, होज पाईप खराब होऊ शकतात, ते आम्ही स्पेअर्स मध्ये देण्याचं काम करतो. त्यांना गन्स देऊ शकतो स्पेअर्स मध्ये, फिल्टर असतात, सारखं पेंट वापरून कंटिन्युएशन मध्ये आम्ही मग ते कनेक्टेडच असतो. फिल्टर्स असतात, काही वेळेला फिल्टर चोकअप होतात, ते फिल्टर रिप्लेसमेंट 6 महिन्याने नॉर्मली फिल्टर चेंज करावे लागतात. मग तेव्हा तुम्हाला बरेच वेंडर्स पण लागत असतील, किंवा आता या एवढ्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमची पॉलिसी कशी असते की तुम्ही हे सगळं स्वतः काम करता का काही याच्यामध्ये आउटसोर्स करता, वेंडर्स जमवता?
नाही सर, कारण बरेच आता तुम्ही एवढ्या याच्यात चांगले बरेच गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. बरेच गोष्टी इन्व्हॉल्व असतात, कारण इट्स अ प्रोजेक्ट, इट्स नॉट अ प्रॉडक्ट की तुम्ही एकदा लाईन सेट केली की झालं. आम्हाला प्रोजेक्टमध्ये आमचे कस्टमाइज्ड आहे, आणि असंही नाही की आम्ही एक स्टँडर्ड प्रोजेक्ट घेतोय, कस्टमाइज्ड आहे. दरवेळेला काहीतरी वेगळं असतं. तर आम्हाला वेंडर्स पण बऱ्यापैकी लागतात. जसे ऑटोमेशनचे काही पार्ट्स असतात त्याच्यासाठी लागतात. आता मोटर आम्हाला रेग्युलर लागतात, किंवा ब्लोअर्स लागतात, डक्टिंगसाठी काही मटेरियल लागतं, किंवा कन्व्हेअर्सचे काही पार्ट्स लागतात मटेरियल हँडलिंगसाठी. तर नक्कीच आम्हाला वेंडर्स सुद्धा त्याच लेवलचे भरपूर लागतात. पुढे या प्रश्नावर येणारच होतो, कारण बरेच व्यावसायिकांना तुमची संधी आहे तुमच्या बरोबर काम करतात. मला एक सांगा की मी असं ऐकलं होतं की तुम्ही व्यवसाय नवीन सुरू केला होता आणि तुम्हाला खूप मोठ्या कंपनीची, आंतरराष्ट्रीय कंपनीची ऑर्डर आली, आणि ती ऑर्डर घेत आली ज्या वेळेला तुम्ही डॅम कॉन्फिडंट होता की मी मिळवणारच आहे का? आता ती ऑर्डर आली म्हटल्यावर काय तुम्हाला मानसिक तयारी त्याची करावी लागली? नाही, याच्यामध्ये तर खरं सांगायचं तर त्या ऑर्डरचं कोटेशनच मी देत नव्हते आधी. जवळजवळ महिना मी असाच घालवला. पहिलं तर त्यांची ऑर्डर इन्क्वायरी बघूनच मला शॉक होता की आपल्याला हे काम मिळणार नाही असंच, कारण एवढी मोठी ब्रँड नेम कंपनी आणि ती आपल्यासारख्या स्टार्टअप लेडीज एंटरप्रेनरला उभं पण करणार नाही, असं माझं एक काय म्हणतात ना, एक मानसिकता होती. महिनाभर मी त्यांना कोटेशन दिलं नव्हतं, पण 15 दिवसाने त्यांचा परत मला मेलवर मेल येत होते की अरे मॅडम कोटेशन द्या, कोटेशन. मग शेवटी फायनली मी आणि मिस्टरांनी डिस्कस केलं की बाबा नाही, ॲटलिस्ट एवढी मोठी कंपनी आहे, निदान आपलं कोटेशन तरी केलं पाहिजे. मग कोटेशन दिलं. त्याच्यानंतर मग ते थोड्याशा हालचाली झाल्या. मी स्वतःहून खरं सांगायचं तर त्या कंपनीला एकदाही फोन केला नव्हता की मला ऑर्डर पाहिजे, किंवा मी दिलेल्या ऑफरचं काय झालं हे पण नव्हतं मी विचारलं. पण त्यांच्याकडनं 2-3 वेळा स्वतःहून रिप्लाय आले. मग आमचं कम्युनिकेशन वाढलं. आम्ही त्यांच्या टेक्निकल जे क्रायटेरिया होते, जे त्यांना मॉडिफिकेशन रिक्वायर्ड होतं, त्यांच्या टेक्निकल याच्यामध्ये आम्ही फुलफिल झालो. सेकंडरी पेमेंट टर्म्स होते काही. त्याच्यानंतर थर्ड होतं त्यांचं जे क्वालिटी कन्सर्न, जे काही त्यांचे क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे कमिटमेंट होती. त्यावेळेला समजा आता तुम्ही म्हणाल तर ISO सर्टिफिकेशन वगैरे या ज्या गोष्टी असतात त्या आमच्याकडे नव्हत्या, पण तरी सुद्धा आम्ही एक त्यांना कॉन्फिडन्स दिला की नाही, आम्ही करून देऊ तुम्हाला प्रॉपर. आणि काय होतं तेव्हा नवीन असल्यामुळे त्यांनी मग पेमेंट टर्म्स आम्हाला असे ठेवले होते की जोवर तुमचं मटेरियल इथे पोचत नाही तोवर ॲडव्हान्स पेमेंट होणार नाही. आणि ऑर्डर व्हॅल्यू मोठी होती. मला पण थोडंसं टेन्शन होतं की एवढा मोठा फंडिंग आपण उभा कसा करणार. दुसरी गोष्ट, ऑर्डर सोडायची नव्हती, कारण वॉल्वो हे खूप मोठं ब्रँड नेम होतं. आज एक क्लिक होती माझ्यासाठी की वॉल्वोमध्ये काम करतोय आपण. तो ऑर्डर सोडायची नव्हती आणि ऑर्डर कम्प्लीट टाईममध्ये करायची होती. शटडाऊन प्लांट होता 15 दिवसाचा. हे सगळं आम्हाला मॅनेज करायचं होतं. पण आमची टीम, मेन माझे मिस्टर, आम्ही सगळ्यांनी एक प्रॉपर प्लॅनिंग केलं. आणि त्यांच्या परचेसवाल्याला आम्ही एक रिक्वेस्ट केली होती की सगळं आम्ही तुमचं फॉलो करतोय, फक्त एक काम करा की एवढा मोठा प्रोजेक्ट आहे तर सगळं मटेरियल का आम्ही ॲट अ टाईम एकदाच डंप नाही करणार, तर डिस्पॅच आम्ही लॉट वाईज करू. तर तुम्ही आम्हाला एकच सपोर्ट करा की जसं डिस्पॅच येईल तसं डिस्पॅचच्या अगेन्स्ट थोडं थोडं पार्शियल पेमेंट आम्हाला करा, जेणेकरून थोडा श्वास घ्यायला जागा राहील. तर त्या पद्धतीमध्ये मग आम्ही त्यांना पण ती गोष्ट ॲग्री झाले. आणि मग तो प्रोजेक्ट आम्ही एक्झिक्युशनला घेतला की पहिला एक लॉट बनवला, त्याचं बिलिंग केलं, ते पेमेंट रोलिंगला येते, मग दुसरा लॉट पाठवला, मग तिसरा. पण ते फास्ट केलं, म्हणजे असं नाही की एक लॉट पाठवला आणि 2 महिन्याने दुसरा. एक 10-10 दिवसाच्या गॅपने आपण ते. आणि वेंडरशी पण आम्ही त्या पद्धतीमध्ये डील केली की बाबा नाही, एवढी मोठी कंपनी आहे, पेमेंट आपलं कुठेही जाणार नाही, हे 100% अशुरन्स होता. आणि त्या ब्रँड नेमच्या नावावर वेंडरने सुद्धा आम्हाला क्रेडिट दिलं की बाबा नाही, ह्यांचं आहे तर पेमेंट जाणार नाही. आणि त्यामुळे मग आमचं पण मार्केटमध्ये काय म्हणतात एक रेप्युटेशन झालं. आम्ही कस्टमरला व्यवस्थित हँडओव्हर केला. जिथे 15 दिवसाचा शटडाऊन होता, 10व्या दिवशी आमचा जॉब रेडी होता, 12व्या दिवशी आम्ही हँडओव्हर केला. बिफोर टाइम झाला. आणि सेफ्टीचे त्यांचे सगळे नॉर्म्स आमच्या लोकांनी फॉलो केले. सेफ्टी शूज, हेल्मेट, जॅकेट, परत वेल्डिंग करताना कशा पद्धतीत केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे योगेश सरांनी पण स्वतः जातीने उभं राहून सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून सगळं प्रॉपरली केलं. आणि वी हॅड डन इट. आणि त्या एका सक्सेस नंतर आता आम्हाला दर 6 महिन्याला एक प्रोजेक्ट त्यांचा लाईनअप आहे. आता 2 ओव्हन आमचे झाले, आता 3रा ओव्हन आमचा हॉस्कोटे प्लांटला चालू आहे. म्हणजे एकंदर की कंपनी खूप लहान आहे अशाने काही फरक पडत नाही. तुम्ही जर ते प्रूव्ह करू शकलात तुमची ॲबिलिटी, तर मोठमोठ्या कंपन्यांची कामं सुद्धा हाताला येतात. आता मला यालाच लागून असं विचारायला आवडेल की आता तुम्ही
भारतातल्या बऱ्याच कंपन्यांबरोबर काम केलंय, या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम केलंय, वोल्वो बरोबर तुमचं काम चालू आहे. तर यांच्या कामाच्या स्टाईलमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो किंवा असं कुठल्या गोष्टी वाटतात की बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या या गोष्टी आपल्याला फॉलो करायला पाहिजे किंवा आपल्याही व्यवसायामध्ये अशा गोष्टींचा अंतर्भाव व्हायला हवा, असं काही तुम्हाला लर्निंग मिळालं? येस येस, 100%. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या लोकल कंपनी सोबत काम करतो आणि एखाद्या मल्टीनॅशनल मोठ्या जसं वॉल्वो ब्रँड नेम आहे त्यांच्यासोबत जेव्हा आपण काम करतो, त्यांचं काम केल्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला 10 कामं मिळतात, हा जो अशुरन्स आहे ना, हा त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर कळतं की हे का मिळतं. त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, म्हणजे त्यांचं जे काय PO व्हॅल्यू असेल समजा, की त्यांचे जे टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, त्यांचं जे पेपर वर्क आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टी, तुम्ही जेव्हा ड्रॉइंग बनवता त्या ड्रॉइंगवर किती क्रिस्टल क्लॅरिटी पाहिजे, तुम्ही काय देणार आहे, किती MM थिकनेसचं मटेरियल देत आहे, तुमची ऑफर आणि तुमचं फायनल ड्रॉइंग ह्याच्यामध्ये कुठेही डेव्हिएशन नसायला पाहिजे. आज तुम्ही ऑफर देताना एक काहीतरी कोटेशन दिलंय आणि उद्या देताना मटेरियलमध्ये जसं काही लोकांचा एक शब्द आहे मराठी की मारतात, मटेरियल कापतात, हे करतात, देताना 3 MM थिकनेस आणि मटेरियल जातंय 2 MM. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या होत नाही तिथे. तुम्ही जे दिले तेच तुम्हाला द्यायचे आणि ते तुम्ही सगळं प्रॉपरली वर्कआउट करूनच जर कोटेशन दिलेलं आहे तर मग तुम्हाला नंतर मटेरियल डेव्हिएशन करण्याचा काही प्रॉब्लेम यायलाच नाही पाहिजे, पहिली गोष्ट. आणि जेव्हा नवीन देताय तुम्ही काहीतरी, तर तेव्हा थोडंफार कुशन माणसं पकडून चालतातच, कारण हा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये कधी काय थोडंफार प्लस मायनस साईटप्रमाणे थोडंफार चेंजेस होऊ शकतात, नाही असं नाही. पण मग ते तुम्ही तुमच्या लेवलला आधीच ते कन्सिडरेशन करून ठेवा. नंतर तुम्ही कस्टमरला जेव्हा म्हणाल की माझा हा स्कोप नाही आहे, स्कोप नाही असं जेव्हा आपण म्हणतो ना, तिथेच तुम्ही अर्ध फेल्युअर झालेले असतात की हा माझा स्कोप नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला करायचंय नाही करायचंय हे तुम्ही नंतर ठरवा, पण ॲटलिस्ट त्याला निदान तेव्हा तरी बोलू नका की हा माझा स्कोप नाही, मी करणार नाही. हे तुमचं एक बॅड इम्प्रेशन जातं की ठीक आहे सर, हे तुम्ही सांगताय ना, ओके, आम्ही जरा चेक करतो आणि मग काय असेल तर सांगतो. म्हणजे कमर्शियल इम्पॅक्ट पण आपल्याला बघणं गरजेचं आहे, नाही असं नाही. पण मायनर छोटे चेंजेस असतील तर यू कॅन डू इट. आणि एवढ्या मोठ्या कंपनी बरोबर काम करताय तर तुम्ही तेवढं तर करून देऊच शकता त्यांना. आणि आज तुम्ही 10 रुपये 50 रुपयाचा विचार कराल तर पुढचा तुमचा लाखोचा बिझनेस जातो, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कारण काय असतं, जेव्हा तुम्हाला एखादा चेंज ते लोक सांगतात ना, समजा एखाद्या प्लांटेडनेच तुम्हाला सांगितलं की मला हे करून पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही ते डिनाय करता त्याचा इगो हर्ट होतो. एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आज तो एका लेवलला माणूस आहे, त्याच्या शब्दाला व्हॅल्यू आहे. आज तोच माणूस तुम्हाला 10 लोकांना इंट्रोड्यूस करणार आहे पुढे की अरे हा वेंडर हा चांगला आहे. आणि आमच्या बाबतीत ते झालं की त्यांच्या थ्रूच आम्हाला अजून त्यांचे सब वेंडर्स पण मिळाले की त्यांची का म्हणजे त्यांच्याकडे आमचं इंट्रोडक्शन झालं. ते आम्हाला माहिती सुद्धा नव्हते की लोक वॉल्वोसाठी काहीतरी वेगळं काम करतात आणि त्यांना पेंटबूथ लागतात. हे आम्हाला त्यांच्या थ्रू समजलं की या वेंडरला जाऊन भेटा मॅडम, इथे ओव्हनचं काम आहे, तुम्ही द्या त्यांना. कारण वॉल्वोला ज्या पद्धतीमध्ये क्वालिटी पाहिजे, ती क्वालिटी मिळण्यासाठी त्यांना हे इक्विपमेंट मस्ट आहेत, व्हेंडरकडे पण असले पाहिजे. जे वॉल्वोकडे इक्विपमेंट आहेत ते व्हेंडरकडे असले पाहिजे. आणि वॉल्वो सुद्धा ज्यांचं आउटसोर्स करतात, जसं आता म्हणजे सांगते की जसं L&T कोमात्सू हायड्रॉलिक्स म्हणून कंपनी आहे, बरंचसं काम आउटसोर्स ते लोक सुद्धा वॉल्वोकडून करून घेतात. कारण वॉल्वोची टेक्नॉलॉजी आहे, भले ब्रँड नेम L&T लावते पण काम हे थोडंफार आउटसोर्स होतं. मग अशा पद्धतीमध्ये सुद्धा ते तुम्हाला गिव्ह अँड टेक होऊ शकते की बाबा हा सप्लायर आमचा चांगला आहे, तुम्ही यांच्याकडनं घ्या. म्हणून शक्यतोवर आहे ना की हा माझा स्कोप नाही आहे ना, हे वाक्य शक्यतो अवॉइड करावं बोलताना. मग ठीक आहे, त्याचं कमर्शियल इम्पॅक्ट ना तुम्ही नंतर एकदा तुमचं काम सक्सेसफुल झालं ना, मग ते तुम्हाला नाही बोलणार नाही पेमेंट द्यायला की बाबा सर हे माझा एवढा स्कोप होता, एवढं जरा वाढलंय, तो फार तर काय नेक्स्ट ऑर्डरमध्ये आपण ऍडजस्ट करून घेऊ, काहीतरी देऊ काहीतरी, किंवा तुम्ही स्पेअर्स द्या, सर्व्हिस देताय, तेव्हा कधीतरी ती प्राइस तुम्ही 2 पार्टमध्ये करू शकता, काढू शकतो. पण तुम्ही ठरवायचं म्हणजे ते की त्याला तिथेच तोडायचंय की पुढे कंटिन्यू करायचंय. आता तुमच्या बोलण्यात आलं की तुमच्या पेमेंट टर्म्स बदलल्या त्याने, कारण तुम्ही फ्रेशर होता. हो. आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुमचं काम झालं की तुम्हाला पेमेंट मिळेल. मग त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट हा मोठा इश्यू असेल आणि बहुतेक सगळ्या व्यवसायांकडे पहिला प्रश्न नेहमी भांडवलाशी येऊन थांबलेला असतो. तुम्ही या फेज मधनं गेलात आणि त्या वेळेला तुम्ही काय मानसिकतेने विचार केलात आणि कसे अरेंजमेंट केले, कारण तो पैसा तात्काळ उभा करायचा होता. 100% हा पेमेंटचा विषय तर आहेच. म्हणजे अगदी, आणि आमचे प्रोजेक्ट असे की जवळजवळ एकदा प्रोजेक्ट आला की 5 ते 6 महिने तो चालतो कंटिन्यू. म्हणजे मटेरियल आणणं,
त्याच्यावर प्रोसेस होणं, मग पुढे साईटला डिस्पॅच आणि साईट इरेक्शन कमिशनिंग कमीत कमी 1 ते 1.5 महिना, म्हणजे 6 महिन्याचा कालावधी असतो. 6 महिने तुम्हाला जर 50 लाख किंवा 1 करोड सस्टेन करायचे तर इट्स अ बिग टास्क. त्या केसमध्ये शेवटी काय, आपल्याकडे बँक हा एक ऑप्शन आहे. तुमचे जर पेपर व्यवस्थित क्लिअर असतील, सिव्हिल चांगलं असेल तर बँक तुम्हाला नक्की सपोर्ट करते. बँकेमध्ये आम्ही त्यांची परचेस ऑर्डर दाखवली की बाबा हे आम्हाला आहे, आणि त्यांच्या लिस्टमध्ये यांचं नाव होतं की हा बाबू आमच्या लिस्टमध्ये आहे बँकेच्या. तर त्या केसमध्ये मग आम्हाला थोडं फंडिंग बँकेने पुढे केलं, आणि टर्म लोन जो प्रकार असतो त्या टर्म लोनवरती आम्ही हा प्रोजेक्ट कम्प्लीट केला. कारण ते तसं बघायला गेलं तर मग डेअरिंग होतं ना की एवढे पैसे लावायचे आणि मग ते घ्यायचं. नाही, बरीच लोक म्हणजे कदाचित त्या गोष्टीसाठी सुद्धा ऑर्डर घेत नाहीत. म्हणजे मोठी कंपनी असू दे नाही तर छोटी असू दे, लोक पेमेंट टर्म्स बघून ऑर्डर कधी कधी नाही घेत, सोडून देतात की नाही आम्हाला ऍडव्हान्स पाहिजे म्हणजे पाहिजे. स्टिक असतात ते त्यांच्या मोनोपॉलीवरती की नाही माझ्या कंपनीची पॉलिसी आहे, मला 30% 40% ऍडव्हान्स पाहिजेच, किंवा मला बिफोर डिस्पॅच 50% पाहिजे, किंवा मला 20% मी हँडओव्हर नंतर लगेच पाहिजे. आता आमचं जे हँडओव्हर झालंय ते 10% पेमेंट आमचं 1 वर्षाने मिळणार आहे. वर्षभर ते आमचं सिस्टम ऑब्झर्वेशन करणार आहे. माझं पहिल्या वॉल्वोचं जे सप्लाय आहे त्याचं 10% पेमेंट मला डिसेंबरमध्ये येणार आहे. स्टील म्हणजे आम्ही ते ऍग्री केलंय का, तर आम्हाला ते काय म्हणतात ना, कॉन्फिडन्स होता म्हणा. आणि दुसरी गोष्ट, ते केल्याशिवाय एक रिस्क लाईफ म्हणजे घेतली नाही तर तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. रिस्क फॅक्टर बिझनेसमध्ये, तसंही नोकरीमध्ये पण रिस्क घेतोच आपण, मग बिझनेसमध्ये स्वतःसाठी घेतली तर काय फरक पडतो, काय होईल, वर्स्ट सिच्युएशन काय होईल. बँक तुम्हाला काहीतरी नोटीस पाठवेल, पलीकडे त्याच्या काय होणार नाही. ठीक आहे, बँकेला जाऊन आहे ती सिच्युएशन सांगितली तर ते लोक पण एवढं हे नाही करत. रिस्क फॅक्टर किंवा रिस्क घेणं त्याच्याशिवाय तुम्हाला ती मानसिकता पाहिजे तुमची रिस्क घ्यायची. नाही तर आपल्या मराठीत एक म्हण आहे, तुझ्या अंतरून पाहून पाय पसर, त्याच्या पलीकडे जाऊ नको. म्हणजे काय, इन शॉर्ट की तू कर्ज घेऊ नको. कर्ज घेऊन नाही काय करायचं, ऋण घेऊन सण करायचे नाही. पण कधी कधी ऋण घेऊन सणवार सगळं करावं लागतं माणसाला, आणि ते बिझनेससाठी तर नक्कीच काही हरकत नसते. व्यवसायासाठी केलं तर त्याच्यात काही हरकत नाही. फक्त एक आहे की कमिटमेंट पाहिजे. ठीक आहे, तुमचं 2 महिने पेमेंट डिले झालं तर समोरच्याला ऍटलीस्ट कन्वे करा की बाबा माझं पेमेंट 2 महिने डिले होतंय तर तुला मी 2 महिन्याने देईन. तुम्ही अगदीच त्याचा फोन उचलणार नाही, त्याच्याशी रिलेशन ठेवणार नाही, तोडणार, तर तो नेक्स्ट टाइम तुम्हाला परत सपोर्ट नाही करणार. तुम्ही ऍटलीस्ट त्याला इन्फॉर्म अपडेट करा. जशी तुम्हाला गरज आहे तशी त्याने कुठून तरी अरेंजमेंट करून सप्लायरने उभं केलंय फंडिंग, आणि ऐकतात सप्लायर. तुम्ही जेन्युइनली समोरून सांगितलं तर नक्कीच ऐकतात. असं कोणी म्हणजे हे नाही करत. जेन्युइनिटी असेल तर 100%. अशा काही. आता हे सगळं बोलताना मला असं म्हणायचं की तुम्हाला कळलं की तुम्ही पहिल्या महिला एंटरप्रेन्योर आहात अशा याच्यातल्या. या सगळ्यांबरोबर म्हणजे नॅचरली की तुमचा जास्तीत जास्त या सगळ्या पुरुषांबरोबरच संबंध आले, डील करण्याच्या दृष्टीने म्हणा, टेक्निकल फील्डवरती म्हणा. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला असं कधी जाणवलं आहे की बाई मी महिला आहे म्हणून काहीतरी वेगळी ट्रीटमेंट मला मिळते, किंवा मला याचा तोटा होतोय किंवा फायदा होतोय कुठल्या तरी एका? म्हणायला गेलं ना तर फायदा पण नाही आणि तोटाही नाहीये. कसं आहे, आजकाल लोकांची बघण्याची दृष्टिकोन बदललेला आहे. लेडीज ओनर असला तरी पण तुम्ही टेक्निकली प्रूव्हन पाहिजे, कारण की त्यांना पण त्यांचं रेप्युटेशन असतं. असं नाहीये की त्यांना गव्हर्नमेंटने सांगितलंय म्हणून ते उत्सुक कोणालाही बिझनेस देते. तुमचा कॉन्फिडन्स लेवल ते चेक करतात की बाबा हा आता 10 लोकांमध्ये. आता मी जेव्हा फर्स्ट टाइम प्रेझेंटेशन दिलं त्यावेळेला ॲट अ टाइम 25 लोक बसली होती, आणि सगळे 25 जेंट्स होते. आणि तेही म्हणजे काय म्हणतात ना, त्या कंपनीतले त्यांच्या क्षेत्रातले रथी महारथी लोक होते. कोणी एमटेक आहे, कोणी PhD असेल, व्हॉट एव्हर त्यांचं एज्युकेशनली एक्सपिरियन्स वाईज मी त्यांच्यात खूपच लहान दिसत होते. आणि मला तेव्हा थोडंसं एक हे होतं की आपल्या कंपनीचं जेव्हा आज आपण फेस आहोत तर आपण फुल कॉन्फिडन्स असायला पाहिजे. मी त्यांना क्लिअरली मेन्शन केलं, कारण त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली योगेश सर माझ्याबरोबर मीटिंगला आले नव्हते काही कारणास्तव ऑफिसच्या. पण मग माझं बॅकग्राऊंड ऑटोमेशन आहे आणि प्रोजेक्ट होता प्युअरली मेकॅनिकल. मग मला तिथे त्यांना कसं कन्वे करायचं हा एक जरा क्वेश्चन मार्क होता. पण तरीही मी आता एवढे वर्ष पेंटबूथमध्ये काम केलंय तर मला तो लेआउट आणि त्या ज्या गोष्टी होत्या छोट्या सगळं माहिती होतं. त्यांना मी पहिल्याच मीटिंगच्या स्टार्टिंगलाच सांगितलं की जरी मी कंपनीची ओनर असले तरी माझं बॅकग्राऊंड ऑटोमेशन आहे आणि इट्स अ प्युअरली मेकॅनिकल. तर हे ज्यांनी डिझाईन बनवलंय ते आत्ता मीटिंगला नाही आहेत, पण तुमचे जे काही डाऊट आहेत मी माझ्या परीने सगळं एक्सप्लेन करेल. जे काही डाऊट असतील जे मला माहिती नसतील ते मी टीमशी बोलून तुम्हाला त्याचा आन्सर आम्ही देऊ. विदिन 2 days मध्ये आम्ही त्याचा सोक्ष लावू. अँड दे आर हॅपी की ट्रान्सपरन्सी.
एक काय म्हणतात ना, एक सेल्सवाला म्हटलं ना की लोकांना वाटतं काहीतरी खोटं बोलायचं आणि ऑर्डर घेऊन यायची. माझी टेंडन्सी तशी नाहीये की खोटं बोलत, जे आहे ते स्पष्ट सांगा, पटतंय तर करू, नाही पटत तर राम राम. पण ते खोटं बोलून काहीतरी हे करून ऑर्डर घ्यायची, नंतर मग तो डिझाईन बनवणारे होणार नाही, मग तो प्रोजेक्ट गणला, मग ते लॉस आणि नाव खराब, या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर सुरुवातीलाच तुम्ही जे आहे ते सत्य सांगून मोकळं व्हा. आणि त्यांनाही मग काय प्रश्न विचारायचे ते ठरवतात ना, की बाबा हा माणूस त्या मेकॅनिकल रिलेटेड नाहीये, हा इलेक्ट्रिकलचा माणूस. त्यांनी मला ऑटोमेशनचेच प्रश्न विचारले आणि मेकॅनिकली लेआउट आमच्या सरांनी एवढा क्लिअर बनवला होता की त्यांना साधारण फार कमी प्रश्न पडले मेकॅनिकलचे लेआउटवर. जे काय होते ते प्रश्न आम्ही नंतर क्लिअर केले. ओके, की क्लिअरिटी ठेवणं हे महत्वाचं आहे. पण जसं मी म्हटलं की एक महिला आहात म्हणून का विचारतोय मी, कारण बऱ्याच वेळेला ज्या नवीन महिला या व्यवसायामध्ये येतात तर त्यांच्या समोर हा प्रश्न असतो की मी बाई आहे, हे ऐकतील का, किंवा हे काय थोडं मान देणार नाही. तुमचं काय, आता तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात वावरताय, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलाय? बरेच वेळा कसं असतं, तुमचं बोलणं हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही कसं बोलताय समोरच्याशी, जरी किती माणसं असू द्या. काही बायका खूप घाबरतात बोलायला, लाजतात, किंवा काय होतं त्यांना बोलायचं काहीतरी एक असतं आणि वेगळंच काहीतरी ट्रॅक होतो बोलताना, किंवा प्रॉपर अपॉइंटमेंट घेता येत नाही लोकांना की नाही मी लेडीज आहे तर मग मी कसं एवढ्या माणसांमध्ये उभं राहणार. इव्हन जेवायला सुद्धा लाजतात काही बायका, मी बघितलंय. म्हणजे कॅन्टीन मध्ये जर 4 लोक बसलेली असतील तर ते जेवताना सुद्धा त्यांना एक कोणतरी जोडीला पाहिजे असतं. तसं म्हणजे फॉर्च्युनेटली माझ्यासोबत असं कधी घडलं नाही. मला कधी भीती हा प्रकार कधी वाटलेला नाही. कदाचित आम्ही ग्रामीण भागातले आहोत त्याच्यामुळे आम्ही तेवढे थोडेसे हे आहोत की मी कधी कोणाला घाबरले. माझ्या वडिलांचं पण बॅकग्राऊंड असं आहे, ते आधीपासून थोडस स्ट्रॉंग आहे बॅकग्राऊंड, की माझी आई तशीच आहे की काय कोणाला आपलं काय चूक नाही तर घाबरायची काही गोष्ट येत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही टेक्निकल माणसाला भेटता ना तर ते नक्कीच इंजिनिअरिंगचा रिस्पेक्ट ठेवतात. तिथे मॅटर काय, तुमचं नॉलेज बोलतं, तुमचं टेक्निकल गोष्टी बोलतात. आणि आहे काही लोकांना तो असतो इगो की बाबा हा लेडीज आहे, मग आता याच्यामध्ये कसं यांना म्हणजे एक बिझनेसमध्ये पण हे लोक आले, किंवा असं थोडंसं काही लोकांचा असतो. आता ते काय म्हणतात ना, 100त 4 लोकांशी भेटतात, ते सोडून द्यायचं, इकडून ऐकायचं, इकडून लक्ष नाही द्यायचं. सगळ्यांचं एवढं मनावर घेतलं तर मग पुढे जायला नको. पण लेडीज ज्या ओनर आहेत त्यांना तर मी नक्की सांगेल की बिंदास, म्हणजे तुम्ही जर बरोबर आहे, तुमचं प्रॉडक्ट क्वालिटी आहे तर बिंदास, काही प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास काम करू शकतो. तोच प्रश्न मला लगेच तसाच होता की काय तुम्ही सांगाल महिला व्यावसायिकांना, कारण व्यवसाय देणार महिला म्हणून जेव्हा तरी येते त्यावेळेला एक घराची जबाबदारी हा कायम एक विषय असतो आणि ते सांभाळून, आणि तसंही महिला या मल्टीटास्किंग आहे, पण तरी सुद्धा व्यवसायात येताना कुठेतरी थोडस काय म्हणतात ना बॅक फुटलं असल्याप्रमाणे राहतात. नाही बरंच, म्हणजे आता मी जेवढ्या म्हणजे आता माझ्याही जोडीला जेवढ्या इंजिनिअरिंगच्या मैत्रिणी होत्या त्याच्यातली एकही मला वाटत नाही आत्ता कोणी बिझनेस करते, किंवा ते रादर तो विचारत नाही करत. कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की हा नवऱ्याचा पगार चांगला आहे, नवरा वेल सेटल आहे, मग मला काय करायची गरज नाहीये. शक्यतो ही मेंटॅलिटी जास्त बघतात. आणि ज्यांना खरंच काहीतरी करायचंय त्यांना कदाचित घरातनं कोणी सपोर्ट करत नाही. दोन्ही गोष्टी असतात. पण माझ्याकडे फॉर्च्युनेटली माझी जॉईंट फॅमिली होती, माझे सासू सासरे होते, त्याच्यामुळे मला मुलाला सांभाळणं हा एक काही प्रश्न आला नाही कधी. सासूबाईंचं आणि माझं खूप चांगलं जमत होतं, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मुलाला फार चांगल्या पद्धतीत सांभाळलं. आणि जेवढा वेळ मी घरात असायचे तेवढी कामं आम्ही सगळी वाटून घेतली होती, त्याच्यामुळे तोही कधी विषय आला नाही. आणि म्हटलं तर आता जरी मी उद्योजिका असले तरी मला भाकरीपासून सगळा स्वयंपाक पूर्ण येतो, अतिशय म्हणजे सगळ्या प्रकारचा स्वयंपाक चांगला येतो आणि तो यायलाच पाहिजे. तर घर सांभाळून तुम्ही बिझनेसही करू शकता. एक मी ऐकलं होतं एकदा, एका मॅडम, माझं आता नाव लक्षात नाही, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की जुही चावलाच्या घरी जेव्हा एक लेडीज इंटरव्ह्यूला गेली होती कामवाली, तर जुही चावलाने तिला हे नाही विचारलं की तुला भांडी घासता येतात का, तुला लादी पुसता येते का, कपडे कसे धुता येतात, हे नाही विचारलं. तिने तिला पहिला प्रश्न विचारला तुझ्याकडे पासपोर्ट आहे का. तर नॉर्मली आपल्याकडे जेव्हा एखादी बाई आपण कामाला ठेवतो तर आपण हे प्रश्न नाही विचारत तुझ्याकडे पासपोर्ट आहे का. तो का विचारला, तर जेव्हा कधी तिला बाहेर देशामध्ये काही काम असेल तर त्या मुलीला तिला घेऊन जाता येईल आणि स्वतःच्या म्हणजे सगळ्या गोष्टी तिथे पण मॅनेज होतील,
म्हणून तिचे जे काही नोकर किंवा काय असतील त्यांच्याकडे पासपोर्ट मस्ट आहे, ही अट होती. आणि हा विचार एवढ्या लेवलला आपण कधीच आयुष्यात करत नाही की माझ्या कामवालीकडे किंवा माझ्या हाताखालच्या लोकांकडे पासपोर्ट असला पाहिजे, म्हणजे आपला अर्धा लोड आपण कमी करतोय आणि कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. हा आपला मेंटॅलिटीच नाही आहे. मला माहित नाही किती लोक असा विचार करत असतील. तेव्हा मी शिकले की भले 2,000 रुपये तू जास्त दे, पण तुझ्या अंगावरचा बाकीचा लोड कमी कर. नाहीतर मग बायका घिसघिस करतात, अरे तू काय 1,200 रुपये घेणार, नुसती 4 माणसाची भांडी. अगं घेऊ दे 1,200, तुझं 12,000चं काम होतंय पुढे, तू तुझा वेळ तिकडे दे. तू भांड्यांमध्येच अडकलीस तर कसं होणार. बऱ्याच बायका असतात, नाही हिने घासलेली भांडी मला आवडत नाही, हिने धुतलेले कपडे मला आवडत नाही. तरी सोडा ते, तुम्ही त्या भांड्या आणि कपड्यांमध्ये जर ते लक्ष दिलं तर तुमचा हा बिझनेस कोण करणार. तुम्ही जर इकडे 40,000 कमवले ना तर तिकडे तिला 1,200 ना तू 1,500 देशील उद्या. पण ही मेंटॅलिटी सोडली पाहिजे की हिने केलेलं मला आवडत नाही, तिने केलेलं मला आवडत नाही, हिने लाटलेल्या पोळ्या जाडच असतात, तिने लाटलेल्या पातळ असतात. असं हे जे आहे ना, हे कुठेतरी जेव्हा थांबेल ना त्यावेळेला लेडीज ऑटोमॅटिक याच्यानं बाहेर येतील. म्हणजे वर्क डेलिगेट करणं, थोडंसं वर्क द्या ना, सोडा. जे असेल ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. ऑफिसमध्ये आपण ऍक्सेप्ट करतोच काही गोष्टी, तसं थोडंसं काही बाकीच्या गोष्टींकडे थोडंसं सोडून द्यायचं. हा, जेव्हा तुला वेळ आहे तू फ्री कर ना घरातली साफसफाई, कोण नाही म्हणते, घर तुझंच आहे, पाहिजे तेव्हा कर. आता माझंही तसंच आहे. ठीक आहे, काही गोष्टी घरामध्ये आम्हालाही कधी साफसफाईच्या बाबतीत अडचणी येतात की नाही आवडत, पण ठीक आहे करा. जेव्हा आम्हाला वेळ असतो आम्ही आमचं इंडिव्हिज्युअल उभं राहून सगळं स्वतः करतो. पण तेवढं तुम्ही वेळ जो आहे ना, हा वेळ युटिलायझेशन खूप मॅटर करतं, खूप. तुम्ही सकाळी 6ला उठणार किंवा 7ला उठणार तर तिथून उठल्यापासून तुमचा डेलीचा एक रुटीन फिक्स पाहिजे की मला एवढे वाजता एवढ्यांना फोन करायचा आहे. काही लोकांना असा प्रश्न आहे, सकाळचे 9:30 झाले मग मी कस्टमरला कसा फोन करू. 9:30 वाजले, तुझी मॉर्निंग झाली ना, तू कर ना फोन. त्याची झाली नाही झाली तर त्याचा प्रश्न आहे. मी फोन कसा करू. 9:30ला तो ऑफिसला आला की नाही, अरे त्याची काळजी तुला कशाला पाहिजे. तू फोन कर, सर मी ऑफर दिली होती, काय झालंय कपडे, मी कधी येऊ भेटायला. आणि दुपारी 12-12:30ला मग लंच टाइम असेल, आता नको फोन करायला. 4 वाजता मग टी टाइम असेल, आता नको फोन करायला. म्हणजे तू फोन करणार कधी कस्टमरला. बऱ्याच लोकांकडनं मी हा फीडबॅक घेतलेला आहे, म्हणजे बघते मी की अरे 12ला फोन नको करायला, 4ला नको. अरे मग कधी करणार. सॅटर्डे संडे त्यांची सुट्टी असते, मग नको करायला. मग तुम्ही करणार कधी फोन कस्टमरला आणि व्हिजिट कधी घेणार. शेड्यूल ठरवणं दिवसाचं स्वतःचं, तुमचं ठरवा शेड्यूल स्वतःचं. त्याचं शेड्यूल तुम्ही नका ठरवू. ठीक आहे, फार फार तुम्ही कॉल केला तो काय म्हणेल, मी बिझी आहे, नंतर फोन कर. ठीक आहे, इट्स ओके. एकदा फोन केला तो नाही बोलला, दुसऱ्यांदा फोन परत माणूस करत नाही. कारण आपण टिपिकल सेल्सवाली माणसं नाही आहेत, आपण टेक्निकल माणसं आहोत. किंवा काही जे बिझनेसवाले आहेत ना ते घाबरतात, अरे एकदा नाही बोलला तो परत कसा फोन करणार, कसं जाणार. जा ना, काय होणार आहे, काय फरक पडतो. तुम्ही आता हे जसं बोललात ना, कारण तुमचा सगळं B2B सेक्टर आणि तुम्ही म्हणालात तसं की तुमचं प्रोजेक्ट वर्क आहे आणि एकदा एक प्रोजेक्ट उभं राहिलं की सडनली काही काळानंतर पुन्हा कदाचित त्याच्याकडे पुन्हा काम निघू शकत असेल. असं नाही होणार की बाबा 2 महिन्यांनी ऑर्डर निघते, 3 महिन्यांनी पुन्हा त्याला तुम्हाला बोलवतोय. मग ह्याच्यामध्ये व्यवसाय म्हटलं की कस्टमर नवीन शोधणं हा एक पार्ट झाला, पण हे जे कस्टमर आहेत जुने ते तुम्ही कसं सांभाळता. कारण एवढे वेळ त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये राहणं आणि त्याचा तुम्हाला काही फायदा होतो का. हेच कस्टमर्सकडनं काही नवीन संधी तुम्हाला मिळाल्या. येस, ह्याच्यामध्ये मी एक सांगेन की बरेच लोक म्हणतात की तुमचा एक बिझनेसवर फोकस पाहिजे. म्हणजे आता समजा मी पेंटबूथ बनवते किंवा मी ओव्हन आम्ही काम करतोय तर आमचा फोकस त्याच्यावर पाहिजे. 100% ॲग्री की तुम्ही त्याच्यावर फोकस पाहिजे. पण कस्टमरशी तुमची बॉन्डिंग अशी असते ना, आता आमची बॉन्डिंग आमच्या कस्टमरशी अशी आहे ना की त्याच्या प्लांटमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला तरी तो आम्हाला फोन करतो. इट्स म्हणजे कंपल्सरी नाही की तो रिलेटेड टू पेंटबूथच असेल किंवा ओव्हनच असेल, पण त्यांना हे माहिती आहे की प्रॉब्लेम मॅडमकडे गेला की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मग ते आपण भले दुसऱ्याकडून करून घेऊन त्यांना देऊ, पण त्यांना आपणच लागलो पाहिजे. ही जेव्हा तुमची रिलेशनशिप तिथे तयार होते ना, तुम्हाला ऑटोमॅटिक बिझनेस तयार होतो. प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून जास्त आपण त्यांच्याशी त्या रिलेटेड कनेक्टेड आहोत. सर तुम्ही काय असतं, फेडअप असतात काही वेळेला, सप्लायर सपोर्ट करत नाहीत, कधी कधी सिस्टम घेऊन बरेच वर्ष झालेले असतात, तो वेंडर गायब झालेला असतो, कधीतरी ज्याने फायनल केलेलं असते मशीन तो सोडून गेलेला असतो जॉब. असे बरेचसे इश्यू मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असतात. दरवेळेला मॅनेजर चेंज होतात किंवा कोणतरी सप्लायरच्याकडे सेल्सवाला चेंज होतो
मग म्हणणार मी काहीतरी वेगळं सांगितलं होतं, यांनी वेगळंच मशीन दिलंय. अशी जे प्रॉब्लेम असतात ना, त्यांचा पेन एरिया एकदा तुम्हाला कस्टमरचा समजला ना की तुम्ही तिथे स्टिक झालात. आमचे असे जेवढे आता माझ्याकडे तुम्ही म्हणाल तर मोजकेच कस्टमर लिस्ट आहे 4-5 वर्षामध्ये आमच्या बिझनेसच्या, पण ते रिपीटेड आहेत ते कस्टमर. काम भले पेंटबूथचं असो नसो, पण ते आम्हाला कॉल करतात की हा मला हे पण पाहिजे करून, मला याच्यासाठी सप्लायर शोधून द्या. ठीक आहे, तुम्ही त्याला एकदा हेल्प कराल सप्लायर शोधायला, पण त्याचं जर मोठं काम पार पडलं ना तर तो तुम्हाला 10 ठिकाणी रेफरन्स दिला, अरे या मॅडमला फोन करा. मग ते काम आपलं असो नसो, पण ऍटलिस्ट तुम्ही त्यावेळेला त्याचं ऐकून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एखादा कस्टमर फोन करतोय, तो काय टाइमपास करायला फोन नाही करत, तो कुठेतरी अडकलाय आणि त्याला वाटतंय की या सप्लायरने बाबा आपला प्रॉब्लेम ऐकून घेतला पाहिजे आणि मला काहीतरी मार्ग दिला पाहिजे. आणि मला जर विचारा ना तर म्हणजे आता वॉल्वो हा ब्रँड नेम आहे, ठीक आहे, पण वॉल्वो मध्ये काम करणारी माणसं माझी ब्रँड नेम आहेत. कारण का, उद्या ही लोक तिथून सोडून दुसरीकडे गेली तर मला आठवणार आहेत ते की हा मॅडमला फोन केला पाहिजे. आणि असे मला बरेचसे लोकांचे फोन येतात की जे सोडून गेले दुसऱ्या कंपन्यांमध्ये, ते लोक पण कॉल करतात, अरे मॅडम आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला पॅनल पाहिजे, आम्हाला हे इथे केबल ट्रे टाकायचे, आम्हाला इथे कंपोस्ट मशीनचं काम आहे. ठीक आहे, कारण असं आपण म्हणतोस की व्यवसायासाठी माणसाबरोबर कंपनी बरोबर नाही होत, माणसाबरोबर होतो. तुम्ही आज मी वॉल्वो मध्ये काम करते, उद्या वॉल्वो मध्ये समजा मॅनेजर चेंज झाला, त्यांनी दुसरा सप्लायर आणला, तर मग मी म्हणू शकत नाही की अरे मी आधी तुझे एवढे कामं केलेत, मला आता मलाच दे. तुम्ही नाही बोलू शकत. माणसं जोडली ना की ऑटोमॅटिक बिझनेस मिळणार. आणि इथिकली जोडली पाहिजे की असं नाही सगळंच मी करणार. जे तुम्ही नाही करू शकत तिथे तुम्ही रेफरन्स प्रोव्हाइड करा समोरून, पण तो रेफरन्स जेन्युइन द्या की बाबा हा त्याला फसवलं नाही पाहिजे त्या सप्लायरने. चांगला रेफरन्स द्या. चांगले वेंडर तुमच्या लिस्टमध्ये जेवढे आहेत, आता जसं आपण BBNG 10 वेंडर मला माहिती असतील, जिथे मला रिलेटेड काम आलं मी पटकन नंबर दिला, तर त्या समोरच्या वेंडरने पण तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते काम केलं पाहिजे. दोन्हीकडनं सांभाळलं तर आपण ज्याला काम देतो आणि ज्याला काम मिळवून दिले ते दोन्ही आपल्या कनेक्ट मध्ये राहतात, त्यांच्या थ्रू नवीन व्यवसाय अजून. आता मी जर त्या वेंडरला रेफरन्स एवढ्या मोठ्या कंपनीचा दिला, तर उद्या मी ह्या वेंडरला क्रेडिट मागायला गेले तर तो मला नाही म्हणणार का, तर मॅडमने मला रेफरन्स दिलाय चांगल्या कंपनी. दोन्ही वेने बघायचं ऑलवेज, असं म्हणजे मला वाटतं, माहित नाही आता ही तुमची पॉलिसी आहे, माझी पॉलिसी आहे. कायम प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून मार्केटमध्ये आपलं नाव राहिलं पाहिजे की प्रॉब्लेम आला तर गर्वविन विचारा, असं असलं पाहिजे. गायोटेकचं नाव आठवलं पाहिजे लोकांना, ही मेंटॅलिटी घेऊनच आम्ही एंट्री करतो. मॅडम, आता आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येतो. उत्तरार्धाकडे येताना सगळ्यात पहिल्यांदा मला एक गौरवी कुलकर्णी म्हणून असलेली एक तुमची विश्लेषण पर्सनल आणि एक व्यावसायिक गायोटेक कंपनीच्या संचालिका म्हणून कंपनीबद्दलची असलेली किंवा व्यावसायिक विश्लेषण हे ऐकायला आवडतं. नक्कीच. पर्सनली जर मला विचारलं गौरवींची विशलिस्ट, तर माझी एक विशलिस्ट अशी आहे की माझं जर रोल मॉडेल आहे, म्हणजे आपण म्हणतो ना एक आदर्श व्यक्तिमत्व कोणीतरी समोर असतो आपल्या, तर त्या व्यक्तीला जर मला आयुष्यात कधी भेटायला मिळालं तर मला खूप आनंद होईल. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सुधा मूर्ती. माझं फार म्हणजे मी प्रचंड फॅन आहे त्यांची आणि त्यांचे जे काही व्हिडिओ किंवा जे मोटिवेशन मी बघते, तर थोडंफार म्हणजे काय म्हणतात ना, एक साधी राहणीमान आणि उच्च विचार त्या फाउंडेशनवरती त्या आहेत. आणि ते मला फार त्यांचं भावतं. साधं एकदम सिंपल राहतात. आज एवढ्या मोठ्या त्या म्हणजे कंपनीच्या पोस्टवर आहेत की जिथपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न आपलं फार दूरची गोष्ट आहे, पण त्या जिथे आहेत तिथपासून आणि ग्राउंड टू द अर्थ आहे. म्हणजे बोलणं किंवा एक नम्रता असते बोलण्यामध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला फार आवडतात. आणि मला जर कधी संधी मिळाली तर नक्कीच एकदा भेटायला आवडेल त्यांना. मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये मला त्यावेळेला असं विचारायला डोक्यात होतं की सुधा मूर्तीने सुद्धा ही गोष्ट फेस केली होती की त्यांनी टाटा मध्ये फाईट केली होती की पहिल्या महिला म्हणून तुम्ही मला इथे संधी द्या. ही कदाचित तुमच्यामध्ये असलेली सिमिलॅरिटी होती आणि त्याच्यामुळे तुमचा रोल मॉडेल ते असेल असं मला त्याच वेळेला वाटलं होतं. पण आता त्या ह्याच्यातनं कळलं की ती तुमची इच्छा आहे की त्यांना तुम्हाला 1 to 1 भेटायचं. एकदा मला भेटायचंय त्यांना, तर ते भाया कसं आता ते बघू, पण इच्छा असला की मार्ग नक्की काही ना काहीतरी नक्की होणार. आणि गायोटेक साठी जर म्हणाल तर दोन स्वप्न आहेत. एक म्हणजे असं की
जेव्हा वासिन किंवा शहापूर तालुका असं जेव्हा कोणाला आम्ही सांगतो तर त्यावेळेला लोक एक याच्याने विचारतात JSWचा प्लांट आहे ते वासिन का, असा प्रश्न येतो लोकांचा. काही वर्षाने अशी इच्छा आहे की गायोइटेकच्या मॅडम आहेत ते वासिन का, असं जर म्हटलं तर मला फार आनंद होईल की गायोइटेकच्या नावाने कधीतरी वासिन किंवा शहापूर ओळखलं जावं, ही एक इच्छा आहे, लँडमार्क व्हावं ही एक इच्छा आहे. आणि दुसरं म्हणजे आज आमची कंपनी जरी 3 ते 4 CRच्या मध्ये आहे 4-5 वर्षामध्ये, तर नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही 20 CR पर्यंतचा विचार करतोय. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आज आता आमचं हे ऑफिस आहे तर आम्ही अजून थोडं मोठं बघतोय पुढे, आणि अजूनही नक्कीच भविष्यामध्ये आम्ही वाढवायचं. कारण कसं आहे, जेवढा बिझनेस वाढेल, जेवढं तुम्ही वाढाल तेवढं तुम्ही अजून लोकांना जॉब तयार करू शकताय, आणि जेवढे जॉब समाजामध्ये क्रिएट होतील तर ते नक्कीच एक आपलं काय म्हणतात ना, एक योगदान असेल आमचं. आणि मला ते नक्कीच आवडेल की पैसा तर सगळेच कमवतात, पण तो पैसा कमवल्यानंतर कुठेतरी प्रॉपर एक समाजसेवा करण्याची सुद्धा इच्छा आहे. बरेचसे आपण बघतो डोनेशन्स वगैरे, लोकांना गरज असते खूप, पण तुम्ही डोनेशन कधी करू शकाल जेव्हा तुमच्याकडे भरपूर असेल त्यावेळेला. म्हणजे श्रीमंत फक्त तुम्ही तुमच्या गरजा भागवण्यासाठी नका बनू. तुझा बंगला झाला, तुझी गाडी झाली, तुझं सोनं नाणं झालं, तुझा मुलगा परदेशात शिकायला गेला म्हणजे झालं, हा श्रीमंत नाही. मला असं वाटतं की तुमची स्वप्न जी आहेत ती पूर्ण करून तुम्ही 10 लोकांना सढळ हाताने वाटेल तेवढं डोनेशन देऊ शकाल, त्यावेळेला ती नक्कीच समाजसेवा होईल. आणि माझे प्रयत्न तेच राहतील की समजा एखादा अनाथालय, वृद्धाश्रम किंवा अजून बरेचसे हँडिकॅप मुलं असतात, त्यांना गरज असते, तर ह्या लोकांसाठी जर काही करता आलं तर नक्कीच मला खूप आवडेल. तुमचे विशलिस्ट मध्ये मला हे फार आवडलं की लँडमार्क बनवून, आणि बाकीच्या पण तुमच्या विशलिस्ट अशाच आहेत की ज्या लँडमार्क ठरतील. कारण फक्त तुम्ही जसं म्हणालात ना की नुसतं पैसा येणं म्हणजे श्रीमंती नाही, आणि बिबिनजी याच लाईनवरती काम करते, समर्थ समृद्ध होणं. तुम्ही आता बीबीएनजीचे मेंबर पण आहात, तुम्हाला बीबीएनजी काय काम करते माहितीच आहे. बीबीएनजी मध्ये अनेक छोटे व्यावसायिक आहेत, आज तुम्ही व्यवसाय करताय, तुम्हाला अनेक वेंडर्सची गरज आहे. आतापर्यंत आपण याच्यात बघितलं की आउटसोर्सिंग वरती पण तुमचा खूप जास्त भर असतो. मग अशा वेळेला की असं तुम्ही काय सांगाल की तुम्ही कुठल्या व्यावसायिकांना, कुठल्या सेक्टर मधल्या व्यावसायिकांना ही संधी देऊ शकाल, किंवा बीबीएनजीचा आहे पण त्याच्याकडे निदान या क्रायटेरिया असणं आवश्यक आहे, असं तुम्ही आता या याच्यात आम्हाला काही सांगू शकाल का? हो नक्कीच. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर जसं मी मगाशी आधी म्हटलं की प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून आम्ही जेव्हा बघतो एखाद्या कस्टमरचे काही प्रॉब्लेम असतात, त्या केसमध्ये जर मला आपले काही माहिती असतील बीबीएनजीचे मेंबर की बाबा हे लोक हे सगळं बनवत आहेत, तर नक्कीच आम्ही त्यांना तिथे इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करू की बाबा या कस्टमरकडे हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही सॉल्व्ह करा. किंवा दुसरी गोष्ट, आम्हाला जे वेंडर लागतात तर कमीत कमी आम्हाला जे पहिली गोष्ट असते की पेमेंट टर्म्स, जसं आता आम्हाला समोरचे कस्टमरचे पेमेंट टर्म्स असतात, त्या पेमेंट टर्म्सला सर्वाइव्ह करणारे वेंडर्स आम्हाला लागतात. दुसरी गोष्ट, पूर्ण नाही पण निदान 70% तरी त्यांनी थोडंसं आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही नक्कीच त्यांना आमच्या वेंडर्स लिस्टमध्ये घेऊ शकतो. याच्यामध्ये आम्हाला समजा काही इलेक्ट्रिकलचे पार्ट्स लागतात किंवा मोटर्स लागतात, डक्टिंगचं काम करणारे लागतात, किंवा काही लेबर वर्क असतात कधी कधी, तर या सगळ्या गोष्टींसाठी जर आपल्या बीबीएनजी मध्ये काही मेंबर्स असतील तर नक्की संपर्क करा, किंवा त्यांचे काही हे असतील प्रॉडक्ट्स लिस्ट असतील तर पाठवा. आणि त्याच्या व्यतिरिक्त समजा आम्हाला जे रेग्युलर काही गोष्टी आता लागतात, म्हणजे आता ऑफिससाठी काही क्लिनिंगसाठी लागत असेल किंवा अजून काही दुसऱ्या गोष्टी असतात, स्टेशनरी असेल, आमचे कॅटलॉग असतात, डिजिटल मार्केटिंग असतात, ह्या गोष्टींसाठी सुद्धा जे बीबीएनजीचे मेंबर आहेत की जे सपोर्ट करू शकतील तर त्यांना नक्कीच आम्ही चान्स देऊ. 100% संधी उपलब्ध होऊ शकतात. करेक्ट. आता जी तुमची विशलिस्ट मी ऐकली त्याच्यामध्ये तुमचं स्टेटमेंट जे होतं की संपन्न होणं, दुसऱ्याला देता येणं, त्यासाठी मोठं होणं, आणि करेक्ट याच लाईनवरती बीबीएनजी काम करते की ब्राह्मण नुसतं समर्थ नाही, समर्थ समृद्ध व्हायला पाहिजे, संपन्न व्हायला पाहिजे, की तो संपन्न झाला तर तो अनेक जणांना देईल, तो दाता म्हणून उभा राहील. आणि हे स्वप्न घेऊन शिल्पाजींनी बीबीएनजी सुरू केली. आज 12 वर्षाचा प्रवास आहे, ही चळवळ तुम्ही जवळनं बघताय. या दोन्हीविषयी या शेवटच्या प्रश्नात मला तुमच्याकडनं अभिप्राय अपेक्षित आहे. आणि बीबीएनजी साठी तुम्ही काय कॉन्ट्रीब्युट करू शकाल, किंवा तुम्ही कसे अजून जास्त कनेक्ट होऊ शकाल
हे पण आम्हाला सांगा. याच्यामध्ये पहिली गोष्ट तर श्रीपाद सरांचं खूप खूप म्हणजे अभिनंदन आणि धन्यवाद की त्यांनी ही चळवळ चालू केली. आता बरेच लोकांचं आपण बघतो, जर तुम्ही आता सोशल मीडिया किंवा याच्यावर बघतो आपण की आगरी महोत्सव, कुणबी महोत्सव किंवा भीमसेना किंवा अजून बरेचसे समुदायाने आपापला एक एक गट जमवून ते ॲक्टिव्हिटी करत असतात. पण आपला ब्राह्मण समाज असा आहे की लवकर म्हणजे एकत्र येणं किंवा ह्या ज्या गोष्टी होत नव्हत्या त्या आता ह्या माध्यमातून व्हायला लागल्या. ब्राह्मण उद्योजक बघायला गेलं तर भरपूर आहेत, पण ते एकमेकाशी कनेक्टेड फार कमी आहेत. पण ते आता जसं आता आमच्या शहापूर तालुक्यामध्ये अजूनही BBNG नाही आहे, तर माझी इच्छा आहे की BBNG इथेही चालू व्हावं आणि इथे जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांना पण प्राधान्य मिळावं. ज्या महिला उद्योजक उत्सुक आहेत, समजा काही लोकांचं पूजेचं सामानाचं आहे किंवा काही महिला घरगुती काही व्यवसाय करतात, तर त्यांना कसं आपल्याला पुढे आणता येईल. तर एक ब्राह्मण समाजाचं सुद्धा शहापूर तालुक्यामध्ये एक BBNGच्या माध्यमातून एक माझा प्रयत्न राहील की नक्कीच कनेक्शन वाढवायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही आता एक्झिबिशन्स आणि या सगळ्या गोष्टी प्लॅन करतोय. तर त्या दृष्टीने पण BBNGचं मला खूप सहकार्य होईल ही नक्कीच म्हणजे हे आहे. आणि नक्कीच BBNGचा प्लॅटफॉर्म खूप छान आहे, चांगला आहे की ज्या याच्यातून ब्राह्मण उद्योजकांना एक प्रेरणा मिळते पुढे येण्यासाठी. आणि माझी सगळ्या म्हणजे जे ब्राह्मण उद्योजक मोठ्या लेवलला आहेत, जसं आता मी मगाशी तुम्हाला काळे साहेबांचं म्हटलं किंवा आता प्रभू देसाई सर आहेत, तर जे मोठ्या लेवलला जे ऑलरेडी सेटल आहेत त्यांनी नक्कीच या अजून आपल्या खालच्या मेंबर्सला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे जास्तीत जास्त, अशी एक जास्तीत जास्त विनंती आहे की जेवढे मोठे मोठे उद्योजक आहेत त्यांनी स्वतःहून पुढे या. म्हणजे इन्व्हिटेशनची वाट बघू नका की तुम्ही BBNGमध्ये या, BBNGमध्ये या. स्वतःहून कॉन्ट्रीब्युशन आलं तर फार बरं होईल. आम्ही तर आमच्या परीने जेवढं होईल तेवढं 100% देऊच. निश्चित. आज आपला जो इंटरव्ह्यू झाला, ही मुलाखत झाली, याच्यातनं हेच अपेक्षित होतं की एक व्यवसाय सुरू होतो, तो मोठा होतो, अनेक खाचखळग्यातनं तो पुढे जात असतो, बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं शिकल्या जातात आणि त्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शक करतात. आणि जो दुसरा समज की आपल्याकडे व्यावसायिक नाही किंवा व्यवसाय आपल्याला करता येत नाही, तर तसंही नाहीये की आपल्याकडे खूप चांगले व्यवसाय करणारी लोक आहेत, चांगल्या पद्धतीने व्यवसायात पुढे येणारी लोक आहेत. हे सगळं याच्यात मांडण्याचा प्रयत्न होता. आजच्या या इंटरव्ह्यूला आपले BBNGचे डायरेक्टर अरविंद कोराळकर पण आलेले आहेत. त्यांना मी या मुलाखतीचा समारोप करावा, 2 शब्द बोलावेत आणि ही जी आमचं मानचिन्ह आहे दीपस्तंभचं, ते आपल्याला प्रदान करावं अशी मी विनंती करणार आहे. अतिशय सुंदर मुलाखत झालेली आहे आणि एका वुमन एंटरप्रेनरनी चॅलेंज समोर असताना ते ओव्हरकम करून आज स्वतःचं नाव प्रस्थापित केलेलं आहे एक वेगळ्या फील्डमध्ये, जे टेक्निकल सवाय फील्ड आपण म्हणतो की अशा फील्डमध्ये एक नाव त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. आणि त्यांची घोडदौड आणि स्वप्न जर बघितली तर त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे मी ते लक्षपूर्वक त्यांची मुलाखत ऐकत होतो. घेण्यासारख्या माझ्यासाठी सुद्धा खूप छान टेकअवेज होत्या. या फील्डमधली बऱ्यापैकी मला माहिती असल्यामुळे माझी परत त्याच्यात थोडी उत्सुकता निर्माण झाली बऱ्याच वर्षानंतर, कारण अशा प्रकारची काही कामं केलेली होती. आणि आमच्या ऑर्गनायझेशन म्हणून, व्यक्तिशः म्हणून माझ्या त्यांना सदिच्छा आहेत आणि त्यांच्या घोडदौडीमध्ये त्यांना यशस्वी हो आणि लवकरात लवकर त्यांनी आपला जो काही गोल सेट केलेला आहे तिथं पोचावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. दुसरं मला आवडलेली गोष्ट की व्यवसाय तर करायचाच आहे, पण व्यवसायाबरोबर सामाजिक काम करायचं आहे. आणि त्यांचे जे रोल मॉडेल्स आणि आयडॉल्स बघितले तर मला असं वाटतं की नक्की त्या दोन्ही ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने पार पाडतील, पोचतील, ॲट द सेम टाईम समाजकार्य पण करतील अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.